गाईस, मला मम्मी यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. बंधू आणि भगिनींनो, आज मी तुम्हाला सांगू इच्छिते की माझ्या अक्का म्हणजे माझी अश्विनी सगळ्यात मोठी लाडाची लेक म्हणजेच लक्ष्मी आज आईने कबूल केलंय. तर सगळ्यांना म्हणजे आपले लाडाची लेक झाल्यामुळे फार आनंद होतो आणि माझ्या अक्काचा आज बर्थडे असल्यामुळे आजही आम्ही खुश आहेत. तर तिला मी ओवाळते आणि तिला मी लाखो लाखो करोडो करोडो तिला शुभेच्छा देते की ते त्यांचा सुखी संसार राहो आणि साधू साधू त्यांचं सर्व मंगलमय जीवन फुलफुलीत असावं साधू असा मी तिला आशीर्वाद देत आहे आणि तिला सौभाग्याचा सुद्धा मी आशीर्वाद देत आहे. तर साधू 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 असा आमचा परिवार आहे, एकदम हॅपी हॅपी आहे. हे फुलं आई वडिलांच्या यांनी आशीर्वादाचे सुखाचे राहा आणि असेच आमच्या कल्याणाचा मार्ग म्हणजे सगळा. तर गाईस, मला एक सांगायचं तुम्हाला, माझी अक्का म्हणजे भंतेजीचं फार मोठं कुशल कर्म तिच्या वाट्याला येणार आहे गाईस. मी त्यासाठी सांगत आहे की माझी अक्का फार गुणी आहे, सद्गुणी आहे. चिवर धुण्यापासून भंतेजीचं पूर्ण जेवण, सकाळचा नाश्ता, चहा, भले सगळेजण रमाबाई आंबेडकर नगर मध्ये जेवण देतात पण तरी माझी अक्का रोज येऊन बघते जेवण आहे दिलं का भंतेजीला, कोणाकडे होतं काय होतं तिच्या निगराणीमध्ये भंतेजी असतात. आणि भगवंताचं चिवर धुवून काढणे, भंतेजीचं चिवर धुवून काढणे. तर अक्का, मी तुला भगवंताला पण मी याचना करते की खरोखर असंच माझ्या पोटी जन्माला आलेली मुलगी फार सुंदर आहे आणि सद्गुणी आहे. घे बाबा, अक्का घे. शिवाताई तू घे, घे श्रद्धा. गाणं बोलायचं होतं म्हणून बोल बोल गाणं बोल. बोलू का गाईस? बोल 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 बोल. बार बार दिलिए आए, बार बार दिलिए गाए, बार बार दिलिए आए, बार बार दिलिए गाए, तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू अक्का, हैप्पी बर्थडे टू यू. मामाला घे रे. थँक्यू थँक्यू. मामाला पण मंडळ आभारी आहे गाईस. आता तू काय बोलतेस? काय नाही गाईस, माझं गाणं आवडलं असेल तर नक्कीच मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ओके दादा, एक गेलं माझ्या गाईस. मला कुंकू नाही लागला. लावते तुला. पहिली मम्मी मी ओवाळते ना. मम्मी लावलं नाही ना मगाशी. मी एवढं सगळं काय जे जे कुंकू लावून ते सगळे त्यांचे काढ. ओवाळते ना. खाली ठेव. अजून एक काय आपण बोलायचं. हेच बोलायचं. मेणबत्ती घे ना दुसरी. नाही, 4 आहे. 1 2 3 4 5. मला तो दूध तू 3च वेळेस मग 5 वेळेस ओवाळायचं. हात लावायचा दोघे ठेव. हा ओके. 1 5 जणी सवासनी 5. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you, Akka. Happy birthday to you. पहिले कोणाला? मम्मीला. पहिले केला. कधीची एक्साइटमेंट तर अर्धा केक तर लेकीने संपवलाच. का मी चालते पहिले तुला थोडस चालणार. सकाळपासून केक काय बुजो का मला थोडं चाल. मी जेवली आताच. हॅपी बर्थडे अक्का. मम्मीला हे चाल. स्वतः तर गाईस, मी माझ्या बर्थडे सोबत माझ्या मम्मीचा पण बर्थडे आज.
माझ्यासोबत मग नवीन जन्म झालेला. माझा जन्म झाला आणि माझ्या मम्मीचा नवीन जन्म झाला. मी जन्म देऊन नवीन जन्म होतो बाईचा पुढे बरोबर. शुभम त्यांनी मला शुभेच्छा ए पोरी, आता तुझी पोरगी कशी करते? शुभम बचत करू नको जास्त. घे शुभम. मी मला वाटीमध्ये प्लेट मध्ये खाणार आहे मी. मला सुजी तुला कशात खायचं आता? काय सांगायचं नाही खायला. किती जण आहेत? किती लोक आहेत? आम्ही 5 जण. मला तर केक आवडतच नाही बाबा. तर गाईस उद्या सुद्धा सेलिब्रेशन होणार आहे. उद्या सुद्धा उद्या बबलं श्रद्धाच्या घरी उद्या पार्टी आहे ना श्रद्धा? हा घरी सेलिब्रेशन. हा मम्मी. मग मम्मीला पैसे मागते ती. बर्थडे असल्यावर काय असलं की उद्या भंतीजी येणार आहे. सुजीला दाखव एकदा. पिलू दाखव ना. सुजी ए, इकडे दाखव ना, सुजी. काय घातलं गं? बाबाला बघितलं बाबा. सुजी. तर गाईस इकडे आमच्या फॅमिलीला खरोखर कमेंट करा चांगली आणि लाईक करा, शेअर करा कमेंट करा आणि Subscribe सबस्क्राईब करायला करायला विसरू विसरू नका. तर बाय, भेटू उद्या लगेच विहाराकडे. जय भीम जय महाराष्ट्र. जय भीम जय महाराष्ट्र. तर खाली झालेलं आम्ही घरातलं चाललेलो आहे आता आमच्या घरी. आका आणि मी आलेलो स्कूटीवरती गाडीवरती म्हणजे आकाचा बर्थडे साठी. आणि आम्ही चाललेलो आहे गाईज तूप घेऊन. हे घेतलेलं आहे मी तूप, आकाने घेतलेलं आहे 2 बाटल्या. आईने काय केलं माहिती का, घरी तूप केलं आणि आम्हाला दोघीला एक एक बाटली भरून दिली. कारण की नेण्यासाठी काय नव्हतं. मग मी हे बाटल्या आमच्याकडे शिल्लक होत्या याच्यात भरून घेतलं. तर श्रद्धा म्हणली मला आहे ना ते गोवर्धन तूप दे आणि हे आईचं घरी बनवलेलं तूप आहे. तर मी तिला म्हणलं ठीक आहे. आईने काय केलं मला गोवर्धन पण दिलं आणि हे पण दिलं. असं काय नाही, हे मी नेण्यासाठी तयार होती. पण गाईज हे बघा, हे जास्त आहे का हे जास्त आहे? नाही फुल आहे. प्रश्न जास्तच नाही. जाता नाही मला का? घरचं तूप खूप आवडतं आणि मला हे गोवर्धन तूप पसंत गाईज मी गेल्या महिन्यामध्ये पण मम्मीकडनं छानच आहे. छान आहे, पण ती मला कंपनी त्याची चांगली फार आहे. ऍसिडिटी होते आणि घरच्या तुपाने मला बोल. तर काही अक्का आणि मम्मी सेम आहे, काही बोलू देत नाही. तर काही मी गेल्या महिन्यामध्ये तूप घेऊन गेलेली मम्मीकडनं. पण आता गोवर्धनाची एक फुल बाटली होती त्याच्यामुळे मी घेऊन चाललेली आहे गाईज. तर बघा गोवर्धन सॉरी गोवर्धन राजा होता. तर गोवर्धनाची दहीची बॉटल मी घेऊन चाललेली आहे गाईस. तर आता हे जास्त नाही, एवढासा डबा जास्त नाही, एवढा मोठा डबा जास्त. त्यासाठी मला कमेंट करा नक्कीच. आणि गाईज तुम्ही मला कमेंट करत नाहीये, आभार मानतो आम्हाला काहीच तूप नाही ना. दिल्याबद्दल. पोरीला तूप नेहमी खायला देते कारण तुपामध्ये जास्त ताकद आहे. बबलीला पतंजलीचं आवडतं. आता बबलीला पतंजलीचा आवडतो. सगळ्यांची त्याच्यासाठी वेगळी. त्याच्यासाठी डब्बा आणलेला मी पतंजलीचा. तिने गोवर्धन घेतला, आकाने घरातलं घेतलं आपल्या. मी सकाळी बनवलं. तर गाईज कमेंट करा कोण घरात विचार आहे. मी आहे सगळं. नाही गाईज सॉरी आमच्या श्रद्धाच्या घरचं नाव लल्लू आहे. तर गाईज हे लोक मला लल्लू लल्लू बोलतात ना, मला बिलकुल आवडत नाही. तर माझं नाव श्रद्धा आहे तर श्रद्धाच बोला. श्रद्धा असं सांगते मी, पण हिचं नाव ना आम्ही ललिया लल्लू ललिया. ललिया बोललो मला तर बघ आता मोठी आईस म्हणून काय वाटत नाही, काय बोलू शकत नाही गाईज मी. आता जर ह्या ठिकाणी बबली असती ना बराबर वाजवली असती, पण जाऊ द्या ही मोठी आणि काय बोलू शकत नाही. याचा, म्हणजे काय झालं होतं, लहान होती आणि हिच्या पप्पाला सांगितलं मी, थोडं कोणी नव्हतं आजूबाजूला, तर मी सांगितलं काय हिच्या पप्पाला सांगितलं या इकडे आणि अंगावर हिच्या पाणी टाका. ते पाणी जरा गरम गरम होतं तर जरा लाल झाली. ही लहानशी होती 12 दिवसाची. ओके. तर लाल झाली. मग लाल झाली तर मग तिचे पप्पा ओरडले मला गरम एवढं पाणी घेतलंस का लेकरू. मग लाल झालं. मग आले संध्याकाळी. मग म्हणले काय लाल काय लल्लू काय लाल. मग लाल आणि लल्लू म्हणले ना, त्या दिवसापासून आलेलं नाव लल्लू लाल ठेवलं. पण गाईज मला तेव्हापासून लल्लू नाव आवडतच नाही. जेव्हा मला बोलले लाल झाली, नाव श्रद्धा ठेवलं. बरं झालं नशीब माझं नाव श्रद्धा ठेवलं. जर लल्लूच असतं तुम्ही पागल झाली असते. तूप रोटी खाऊन ते भोपळ्यात बसून जायचं. तूप रोटी खाऊन
खाऊया तूप रोटी खाऊया आणि मामाच्या गावाला जाऊया अशी एक कहाणी होती गाईस. पण काय मामाच्या गावाला जाऊ, मामा तर सासराच आहेत तर पुढे मामाच्या गावाला जाऊ. मामाच्याच गावाला गेली शेवटी. आ? गावच मामाचं. मामाचं गाव आहे पण मामाचं गाव लांब आहे खूप. मी आहे बोईसर मध्ये. ओके बाय. तुपात पडली. मला जाऊ त्यांना घरी आता वाजले की 12. आणि खरंच गाईज रात्रीचे 12 वाजलेले आहे. आणि विशुबाई पाऊस चालू आहे गाईस. आणि गाईज कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. पप्पी दे. बाय जादू. पप्पी दे. हा बाय जादू. बसा. बाय. चला. रेनकोट आहे का तुला लागलो? रेनकोट आहे का? श्रद्धा. ओके. अगं श्रद्धा म्हणलं तर मन भरून जात नाही ना. लल्लू म्हणल्यावर जरा अरे यार ओ अकेले में होता है लल्लू, नाही ना. सबके सामने नहीं होता है ना गाईज. बरोबर का नाही? तर गाईज माझ्यासाठी नक्कीच एक लाईक करा, शेअर करा. दोन गाडी का एक गाडी आहे? एकच गाडी मी आणलं या लोकांना, दोघी तिघी नाही या. बरोबर जा मग. एकटीने ए आका गाडी चालू येते का? आणि म्हणता आणि तू वैरणीवरती हा? परीने काढलं हा बाय बाय.